नमस्कार, आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। प्रवाशीच देतात बसला दे धक्का, टायर मागे दगड ठेवत प्रवाशांनी चढवला घाट, आगार व्यवस्थापकाचा निष्काळजीपणा। एका बाजूला हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे सुंदर स्वच्छ माझे बसस्थानक म्हणून नुकताच पुरस्कार मिळालेल्या साकोली आगाराच्या व्यवस्थापकाच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना नेहमीच त्रास सहन करावा लागत असून आता तर चक्क प्रवाशांनाच घाटावरील चढावावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसला धक्का देत घाट चढवावा लागल्याची घटना घडली आहे। राज्य परिवहन मंडळाची भंडारा जिल्ह्यातील साकोली आगाराचे व्यवस्थापक कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात राहत आहेत। कधी आगारातील चालक वाहकांसोबत वाद, तर नेहमीच बसेसच्या मेंटेनन्सवरून विवाद होताना दिसत आहे। आगार व्यवस्थापकाच्या व्यवहारामुळे मात्र प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। नुकतेच साकोली आगाराची एक बस मगरडोह जंगलातून येथे जात असताना घाटावरून बस पुढे सरकेना। बसमध्ये जवळपास 70च्या वर प्रवासी होते। अशा वेळी बसमधून प्रवासी खाली उतरले आणि चक्क बसच्या टायर मागे दगड लावून घाट चढवावा लागला। बिना मेंटेनन्स आणि भंगार बसमधून प्रवाशांना जंगल मार्गात जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागत आहे। या परिसरात जंगली प्राणी असून केव्हाही हमला करू शकतात। अशा वेळी भंगार गाड्या न पाठवता मेंटेनन्स असलेल्या बसेस पाठवणे गरजेचे आहे। मात्र साकोली आगाराचे भंगार गाड्या कशा थांबविणार? साकोलीला स्वच्छ सुंदर माझे बसस्थानक हा पुरस्कार मिळाला आहे। आता आगार व्यवस्थापक आपली सदसद विवेक बुद्धी जागृत करून पुरस्कार प्रमाणे आता तंदुरुस्त बस सुरक्षित प्रवासी अशी योजना राबवून प्रवाशांना सुरक्षित प्रवास करू द्यावा अशी मागणी प्रवाशांनी केली आहे।